तसं तर सातारा माझं गाव आहे, पण लहानपणापासूनच मुंबईत राहत असल्यामुळे सातारा फिरायचा कधी योगच नाही आला. शनिवार रविवार का होईना पण वेळात वेळ काढून आता फिरायला चान्स भेटतोय. तर आज मी तुम्हाला साताऱ्याच्या शनिवारी आणि रविवारी इझिली फिरता येणारी अशी पर्यटन स्थळं दाखवणार आहे. तर एवढं सगळं एका व्हिडिओमध्ये दाखवणं शक्य नाहीये, म्हणून मी ही व्हिडिओ सिरीजमध्ये बनवतोय. तर या सिरीजचे सर्व पार्ट तुम्ही नक्की पहा. तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मुंबईहून शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता निघून आम्ही आलो वाईला. सकाळी लवकर उठून फ्रेश होऊन ब्रेकफास्ट करून येऊन पोचलो या वाईच्या महागणपती मंदिरात. मंदिरात येऊन महागणपतीचं दर्शन घेतलं. बाजूलाच असलेल्या काशी विश्वनाथाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. का काय माहित नाही, पण या दोन्ही मंदिरात आल्यावर खूप प्रसन्न वाटतं. हो, ही या मंदिरात यायची माझी दुसरी वेळ. याआधी जेव्हा मी वाईला आलो होतो तेव्हा वाई शहर व आजूबाजूची पर्यटन स्थळं आपण कव्हर केली होती. तर या मंदिराबद्दल विस्तृत माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये दिली आहे, तर नक्की तो व्हिडिओ पहा. मी त्या व्हिडिओची लिंक खाली या डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. मुलाखत घे ना माझी. काय साहेब, कसं वाटतं तुम्हाला पहिल्यांदा सातारा शहरामध्ये वाई शहरामध्ये येऊन? काय चांगलं तर वाटणारच. का? सगळं चांगलंच आहे. होय. तर विश्वजित साहेबांसोबत आपण आलेलो आहोत आणि रोहित साहेब, रोहितला तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल वाईच्या. आणि कदम पण आहे आपल्यासोबत, त्याच्या घरी आपण राहतो वाईला आल्यावर दरवेळी. आणि आपण आता आलो होतो वाईच्या गणपतीच्या मंदिरात, ढोल्या गणपती, महागणपती मंदिराजवळ. दर्शन झालेलं आहे. आता आम्ही निघणार आहोत पुढच्या स्पॉटला. हा बघा, हा बोलवायला आला आपल्याला. ड्रायव्हर तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नव्या ब्लॉगमध्ये. आज आपण परत आलो आहोत वाई शहरामध्ये अनिकेत सोबत. अनिकेतला तुम्ही पाहिलं असेल, आपण पाठीमागच्या वाईच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच होतं. आपण अनिकेतच्याच घरी राहिलो होतो आणि आज पण आपण अनिकेतच्याच घरी राहिलो. तर आहे अनिकेत, हाय बोल. हाय. आणि आपल्यासोबत पाठीमागे आलेला अजून एक मेंबर आहे रोहित. अजून एक अनिकेत होता आपल्या सोबत पाठीमागच्या वेळेस, पण तो दुर्दैवाने नाही आलेला आहे. तर आपण आपल्यासोबत आज एक नवीन मेंबर आणलाय. तो फ्रेशर आहे आमच्या कंपनीतला. बघत असेल, भेटत असेल तर मला वाटत दिसत असेल तर तो फ्रेशर आहे. त्याचं नाव विश्वजित आहे आणि मूळचा तो धाराशिवचा असल्यामुळे, धाराशिव लातूर त्या एरियामधला असल्यामुळे त्याला सातारा पाहायची भरपूर इच्छा होती. आणि आम्ही सुद्धा सातारकर असून सुद्धा आम्ही कधी एवढं सातारा पाहिलं नव्हतं, सातारा एक्सप्लोअर केलं नव्हतं. तर आज आपण ठरवलंय की आपण सातारा आणि साताऱ्यातले विविध पर्यटन क्षेत्र आहेत तिथं आपण भेट द्यायचे. आत्ता सध्या आपण वाईचं महागणपतीचं दर्शन घेऊन आपण चाललोय सज्जनगडकडे. ते पण वाई पाचवड मार्गे, वाईतून पाचवड मार्गे सज्जनगडला. तर बघूया कसा होतो प्रवास. मित्रांनो, प्लॅन मध्ये थोडा चेंज झालाय. आपण पहिल्यांदा अजिंक्यतारा गडावर जाणार आहोत
आणि तिथून परत आपण सज्जनगडला जाणार आहोत. याचं मेन कारण म्हणजे सज्जनगडला आपल्याला बहुतेक अनिकेत बोलतोय की महाप्रसाद वगैरे असण्याची शक्यता असते. तर तो जर महाप्रसाद आपल्याला भेटला तर आपलं म्हणजे दुपारच्या जेवणाची सोय होऊन जाईल. सो आपण पहिल्यांदा अजिंक्यताराला चाललो आहे. गुगल मॅपच्या साहाय्याने अजिंक्य ताराकडे निघालो. सातारा शहरातून अजिंक्य तारा स्पष्टपणे पाहता येतो. पावसाचे दिवस त्यामुळे सगळीकडे गर्द हिरवळ झाडं झुडपे दिसत होती. अजिंक्य तारा गडावर जाताना कॉन्क्रीटचा रस्ता तुम्हाला गडाच्या दरवाजापर्यंत पोहोचवतो. रस्त्यावरून जाताना सातारकर मॉर्निंग वॉक करत होते हेही दिसत होतं. अनिकेतने सांगितलं की भरपूर सातारकरांची सकाळ ही या अजिंक्य ताराच्या मॉर्निंग वॉक पासून सुरू होते. रस्त्यावरून जाताना खिडकीतून सातारा शहर आपल्याला पाहायला मिळतं. आपण आता अजिंक्य ताराला पोहोचलोय. गाडी पूर्ण गडापर्यंत येते. या दरवाजांच्या देवळांमध्ये सध्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्तीची स्थापना केली. मित्रांनो, गडावर आपण जेव्हा प्रवेश करतो तेव्हा आपल्याला भव्य दरवाजा दिसतो. हा दरवाजा पूर्णपणे लाकडी आहे आणि दगडांच्या मधोमध असल्यामुळे तो दगडांवर त्यांनी शिल्प बनवलेत. मस्त नक्षीकाम केलंय. गणपतीची आणि इतर देवी देवतांची शिल्प देखील इथे आहेत. त्या दगडांवर कोरलेली आहेत. आणि ह्या थोड्याशा पायऱ्या आहेत. पायऱ्या चढून आपण येतो दुसऱ्या दरवाजापर्यंत. गडावर आल्यावर या वातावरणात असलेल्या शांततेचा अनुभव येतो. या शांत वातावरणात झाडांचा, पानांचा, पक्ष्यांचा आणि प्राण्यांचा आवाज आपल्या कानांवर सहज पडतो. शहराच्या एवढ्या जवळ असून पण अजिंक्य ताराने आपलं प्राकृतिक सौंदर्य टिकवून ठेवलंय. गडावर प्रवेश करताच उजवीकडे हनुमानाचे मंदिर आहे. आणि त्याच समोर हे महादेवाचे छोटेसे मंदिर आहे. त्याच्याच बाजूला प्रसार भारती केंद्राचे ऑफिस व हे 2 टॉवर आहे. हीच वाट पुढे मंगळाई देवीच्या मंदिराकडे जाते.
मंगळाई देवीचं मंदिर हे एकदम साधं पण सुंदर आहे आणि आत असलेली मंगळाई देवीची मूर्ती फारच सुंदर आहे. मंगळाई देवीचं दर्शन घेऊन आम्ही सातारा शहराचा हा नजारा पाहिला आणि खूप छान वाटलं. That's when the colors started to change. त्या गडावर महाराणी ताराराणी यांच्या महालाचे अवशेष, धान्य कोठारे त्यांचे अवशेष आहेत. Covered in chaos. अजिंक्यतारा फोर्टला तुम्हाला येण्यासाठी तुम्हाला स्वतःच्या व्हेकलने आलात तर खूप उत्तमच राहील. देगाव फाट्यावरून आपल्याला जो नॅशनल हायवे आपला तिथून देगाव फाट्यावरून आपल्याला अजिंक्यतारासाठी येण्यासाठी रस्ता भेटतो. गुगल मॅपच्या सहाय्याने तुम्ही इकडे पोहोचू शकता. एवढं डिफिकल्ट नाही आहे की आपण ते शोधू शकत नाही, किंवा विचारून सुद्धा येऊ शकता. किल्ल्यावर भरपूर झाडं व वृक्षारोपण होत असतं, त्यामुळे इथल्या पक्ष्यांची संख्या भरपूर वाढलेली आहे. आणि जेव्हा तुम्ही चालता ह्या कॉरिडॉर जो बनवला त्यांनी, आता कॉरिडॉरचं काम चालू आहे बनवायचं, त्यावरून आपल्याला चालताना भरपूर पक्ष्यांचे आवाज येतात. जर तुम्हाला एक चिल सकाळ पाहिजे असेल तर आपण अजिंक्यतारा फोर्टला भेटी देऊ शकता. आणि ते सकाळचं वातावरण खूप छान आहे. शहराच्या इतक्या जवळ असून सुद्धा हे ठिकाण किती निसर्गाने समृद्ध आहे ना, याचं तुम्ही उदाहरण एक घेऊ शकता. अजिंक्यतारा फोर्ट असाच एक फोर्ट मी सुद्धा पाहिला आहे मी, तो म्हणजे शिवनेरी फोर्ट. शिवनेरी किल्ला जो आपला शिवरायांचं जन्मस्थान, तिथे सुद्धा त्यांनी भरपूर झाडं लावली आहेत. त्यामुळे अशा ज्या गोष्टी आहेत, अशा ज्या निसर्गरम्य आपल्या पर्यटन स्थळ आहेत किंवा आपण म्हणू शकतो ऐतिहासिक स्थळे आहेत, त्यांना आपण जरूर भेट दिली पाहिजे. तर आता आपण अजिंक्यतारा दर्शन करून चाललोय सज्जनगडकडे जाण्यासाठी. तर पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू रामदास स्वामी यांची समाधी असलेल्या सज्जनगडाबद्दल.